कोटी गेली गे ची चुंगडी कोटी गेली कवेलावर झाकीन म्हणलो हाय यातून का हातात मा उमसच गरते हाय एवढ्या जागेतून या वर्षी घरकुल येईल म्हणतो तर या वर्षी घरकुल येते का नाही येता मा त्या सरकारले माझी गरिबी दिसते का नाही दिस का या पिंके ते कपडे तरी काढ ना गे पाणी येते ना ओबार मांडला ना दारे मग बोललो का माय बोललन म्हणते सो मग मी आव नाही ना ताव नाही पाय मग मी सनकवणीच चालू करतो जा लवकर काढते कपडे हाई माझा नवरा धान कापावलं बाया करते का हार्वेस्टरची मशीन करते का मा सांगही नाही दोन गोष्टी बोलही नाही जवळ येऊन हार्वेस्टर बोलवत असेल तर धान कापणाऱ्या बाया का हाल रोजीवर बोलवून मशीनच कापणी होते पण माझ्या संग दोन शब्द येऊन बोलही नाही व अगे बापा माझी तुरीची दारे वारू टाकली आहे ना हा भड भड पाणी चालू होईल तसं पा माझी दार वरली होऊन जाईल ना हवा धुन सुटली गे बापा ह्या घरावरच्या कवलाई उडतेत का होतेत का घरही छावायला लागते या वर्षी मनमान्य करते ना कोटी कोटी टाट्या वाट्या मांडून घरामध्ये सायंकाळ झाली का कहाचा हा बार मानते गे कहाचा हा बार मानते पाणी येते का होते का तर धानही का पावचा आहे ना माझा हावसाच पाणी बिनी येईल सांग सकार पाणी येईल तर कसा होईल मग माझ्या धानाचा नासोडा हावसा आभार मानला का माझा धक 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 जीव लागते गे बापा चुंगड्या कोटी गेला गे बापा अय पिंकीच्या बापा त्या कोंबड्या बेड नाहीये का आता तेही धंदे मीच करू म्हशी बांधतो मीच शेळ्याही बांधतो मीच ना आता कोंबड्याही बेंडू मीच कोंबड्याचे अंडे बरोबर खातेस ना कानलीशे सारीन बाई शिवाला हे सलवार फिटिंग करायला ए मस्त बाकी आहे ते तुझ्या पोरगीची चॉईसच मस्त आहे कुर्त्याची माझ्या पोरीचे नाही ते माझे सो माझ्या मा कई पासून सलवार लावायला शिकलीस बापा लगेच दिवस झाले लावत आहोत हो का बेस आहेत ना फिटिंग केवढी करायची आहे तर आता तू घे बापा मोजबाप करून दे फिटिंग आता कोण्या गाऊन घेतलीस तर हे फराक सारखेच दिसतायत ना नागपुरावरून आणलं काही गेली होती शे नागपुराला गेलो होतो त्या दिवशी हा काय मनमान्य कपडे आणते शे बाई राव माझीच मस्त सातच्या मस्त कपडे घेत जा ना आणत जा माझ्याकडे फिटिंगला तू नाही का दोन गोष्टी जास्तच बोलतेस कांते म्हणून तुझ्याकडे नाही का आणू शाळा लाग मला आता दुसऱ्याकडे नेत नको जाऊ मग 2 पैसा कमी करायचा राहिला का मग तुम्हीच बाया म्हणता 2 सलवारचे पैसे किती होतील 100 रुपये बापरे बापरे म्हणजे आता महागाई कमी वाढली काय गॅसच्या हंड्यापासून तर पेट्रोल पासून तर तेलापासून सपाच महाग झाला मी माझ्या मशीनची शिलाई का नको वाढवू म्हणजे सापा दुनियातून महागाईवर जाईल ना माझी कोण मशीन एवढी मेहनत करतो तो कोण महाग नको करू हो बापा 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 मस्त आहे बापा म्हणूनच बाया दुसऱ्याकडे शिवायला नेते का गोष्ट करते सारीन बाई मोहल्यातली एकही बाई नसे माझ्याकडून साप्पा बाया ब्लाऊज शिवते डिझाईनच्या रंगाच्या ब्लाऊज शिवून देतो हो कांते तो नवरा कोठी गेला दिसच नाही ना 8 दिवस झाला आये सुशीबाई माझा नवरा पानं तोडायला नाही गेलाय काय बोध भरतीवर हो का मग आता आणते माझा नवरा पैसे साजरे मोजून तुझी मजा काय माझी मज्जा साहेब काही नाही पण त्याला म्हणलं मला शेगाव शिर्डी दाखवायला नेजो म्हणलं तो होय कांते म्हणते का सांगतेस कांते तू फर्स्ट मागच्याच वर्षी तुझा नवरा पानं तोडायला गेला होता तर मार दारू पेऊ पेऊ आला तिचे माणसं तुझ्या नवऱ्याचा खेदा काढू काढू गावाला हाकलले तुझ्या नवऱ्याला ये तसा नोय माझा नवरा चांगलाच होता माहित आहे का जडत लोक पानं तोडणेवाले का माझा नवरा जास्त पानं तोडते ना ते पानं जास्त तोडत नाही म्हणून जडत होते याले माझ्या नवऱ्याला म्हणून त्याला खेदाळले घरीच राहिला का दारू पेते बाहेर गावी माझा नवरा जास्त दारू नाही पे तू घे बाप्पा कांते बेवडा नवरा आहे तरी मस्त आपल्या नवऱ्याची बाजू शेप मध्ये ठेवतेस जाऊ द्या की तुम्ही बाया मला जडता आता माझा नवरा पानं तोडून आणते ना पैसे कमवून आणते तर तुम्ही जडता घ्या बोध भरतीवर गेला ये मस्त आठवण येते ये पिंकीच्या बापाची कसा असेल ना कसा नाही तर मुरदड्यानं मोबाईलही नाही नेलं ने म्हणलो मोबाईल वाटल्यास तर मी कोणाच्याही मोबाईल सारीन बाईच्या मोबाईल लगीन लावीन म्हणलं फोन मस्त आठवण येत आता कोणाच्या मोबाईलला लावू मा फोन न कोणाच्या नाही घरी नवरा राहिला का कुरकुर करत राहतेस ना आता नवरा बाहेर गेला तर मारा नवऱ्याची आठवण करते ये नाही काय येते ये नवऱ्याची आठवण आहे नंगा राव बदमाच राव बेवडा राव का नवराव मा का करते कांताबाई गेली बहीण लेकीच्या हात दिले आये बाई मला जराशी नाही का फुल मूल काढून देजो ना हातावर माहिती का तुम्ही पैसे घेतो आई अशीच लेपन सारवून देजो ना का हाल पैसे घेतेस तर बाई मेहंदीवाली नाही केलीस काय तू गेलो होतो बाई गेली का ते काढून आये फुल मूल काढून देजो ना मला
आई खऱ्या मुऱ्याला पैसे देऊन देईन म्हणतो. नाही गे बापा, कोणाला काढून मागू का मारा हो? मी माझ्या गावाकडूनच नाही काढून आलो गे बापा. एक बकऱ्या नाही आहे का काढून दे म्हणतो मी आहे. काय हे कांती आपल्या बहीण लेकीच्या लग्नाला आली घराने सांगते पैसे नाही आहेत, हा नाही आहे, तो नाहीची नेहमीच घराने आहे. कोणाच्या लग्नाला जायला हे कांती तरी एक आंदण नाही घे. कंजूसच आहे. खरं तर बुचकूनच राहते कांती हे. माझ्या चुकल्या पडतात माझ्या कानाका म्हणजे काय बसली आहेत का? त्यातून ऐकत हो बाई मी तुमच्या चुकल्या. माझ्याकडे पैसे नाही का ते नाही द्यायचे पाय मला समज नाही मा. जाऊ दे ना हो, मोठी केली मी आणि तिची कोणते नाही एक पाय तू काढतो ना. बापरे मन मान्य ऊन आहे गे बापा ह्या गडचिरोली मध्ये. त्या बस मध्ये मस्त गर्दी मा उसाडस. कोटी आहे गे तुझा ट्युशन क्लास? का व कुंभारे हॉस्पिटल याच्या समोरची हे गल्ली. हेच गली हो का चल लागे मग लवकर लवकर तुला जावानी जाणार बाई. ह्याचं काय बाई बिल्डिंग दिसत आहे त्या. बोला आजी. अजी माझ्या पोरीला क्लास लावायचा आहे येते तुमच्या अकॅडमी मध्ये. तर ऑफिस कोठी आहे सराचा? चला या मी काय. चले बाई, काय चप्पल काढून टाके बाई. नमस्कार मॅडम, या बसा. नमस्कार जी सर. नमस्कार नमस्कार, बसा. सर माझ्या पोरीनं नीटचे क्लासेस करायचे आहेत जी. मस्त हुशार आहे माझी पोरगी. तर तुमच्याकडे काय काय सुविधा आहे मला सांगा ना. तुम्ही निश्चिंत राहा, तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. विद्यार्थिनीसाठी जर ती नीटचं प्रिपरेशन करू इच्छित असणार तिच्यासाठी आम्ही 24 मॉड्यूल्स नीटचे आणलेले आहेत. 8 फिजिक्स, 8 केमिस्ट्री, 8 बायोलॉजी. सोबतच विद्यार्थिनीच्या 11वी आणि 12वीच्या प्रिपरेशन साठी वेगळे आम्ही मॉड्यूल्स तयार केले ज्याला आम्ही बोर्ड्सचे नोट्स म्हणतो. आणि नाव काय बेटा तुझं? धनश्रीसाठी आमच्याकडून आहे तिला लाईफ टाइम टॅबलेट ज्याच्यामध्ये धनश्री सॉल्व्ह करणार नीटचे टेस्ट सिरीज. बेसाय नाही बाई मग. चल क्लास गिलास पाहून टाकून कोठी शिकवलेत तर. छान आहे आई क्लासरूम, डिजिटल क्लासरूम आहे. झालीये बाई तुझी आता ऍडमिशन. रोज येत जातो, अभ्यास बिभ्यास करत जातो मा. झाले काय तुझे कांते वड्या पापड्या करून? नाही मा, या वर्षी नाही टाकलो या वड्या पापड. बापा काम नाही कांते, तू तर साऱ्या मोहल्याच्या पहिले टाकत होतीस ना, आता का नाही टाकलीस? नाही 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 नाही, मी फक्त नाही का जराशाच वडा टाकलो आणि जराशाच पापड केलं आमच्या घरच्या पुरतं. कारण की नाही का मागच्या वर्षी आमच्या बुडगीनं का केलं आणि माझ्या सासूनं. मी मस्त काकन तर मोहल्यातला बाईला बोलू बाई तेवढ्या मेहनतीनं वड्या टाकलं, तेवढ्या मेहनतीनं दार धुतलं. कमी मेहनत लागते का ना पापडाही करायला कमी मेहनत लागते. आणि तो कुरड्याचाही करायला कमी मेहनत लागते का? आता तू करूनच असतं, तुला माहित आहे. हे आमची बुडगी काय करते आता नागपूरला माझी ननंद राहते आमच्या बुडगीची पोरगी. तर तिला बाई यातून तिला कुरड्या पापड सापा आई ते पाठवते. नागपूरला राहते तर तिला करता नाहीये का? हो ते पोरगी म्हणते माझ्या घरी जागा नाही आहे, एकाच खोलीमध्ये राहतो आणि वड्या पापड वारू टाकायला जागा नसे म्हणते. थोडसे दिलं तर काही नाही, मस्त असे थैला भरू आपल्या पोरीला देते. म्हणून मी म्हणलं यावर्षी विचारच केलं. मी जास्त काही वड्या पापड कुरड्या काही टाकू नाही, आपल्या पोराय पुरतं ना आपल्या नवऱ्या पुरतं टाकतो, बस झाला. आपल्या पोरीला द्यायला तर काकड्याने काढते दे. पाय 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 या बुडगीला सक लागला, शेक लागला बुडगीला. हो अबा, मी कामाला लावते. बापू पक्या इकडे ये ना. सहारींच्या घरी नाही का 2 बाटला नेऊन ठेव जा तिच्या फ्रीज मध्ये. मस्त गरमी लागत आहे रे, थंडा तरी पाणी पिऊन जा. त्या बाटला भर ना सहारींच्या घरी फ्रीज मध्ये नेऊन ठेव जा. बैगन बापू रात्रीची मटण आहे रे, वाचली एवढी मोठी वाचली आहे, फेकण्या नाही परवडे. माझ्या सहारीच्या फ्रीज मध्ये नेऊन ठेवतो जा, साजरी राहते. मग नाही का सायंकाळी आणजो जा. बैगन वाई कोंबडीत नाही का अंडी टाकलं? अरे कोंबडीनं अंडे टाकलं का? अगे मस्त रे, गुडले 4 अंडे टाकलं. जा बापू, तुला नाही का सायंकाळी नाही का अंडा भुजी बनवून देतो. तवर इकडे नाही का उन्हाळ्याचे दिवस आहेत, सारींच्या घरी हे अंडे नेऊन ठेवतो जा 4 जा. बापू सारींला फ्रीज मध्ये नाही का साजरे अंडे ठेव म्हणजे रे बापा, खराब नाही झाले पाहिजे. हो बैगन अरे बापू पक्या, त्या दिवशी शुक्रवारच्या बाजारातून नाही का मनमान्य नाही का भेदरी सस्त्या होत्या तर घेऊन आणलो. तवर इकडे नाही का खराब होऊन जातील, सारींच्या फ्रीज मध्ये नेऊन ठेवतो जा. मला नको सांगू, ते सारीन कुंकुम करते. काहाला कुणकुण करते रे? ते आमचे फ्रीज होतात, तुम्ही बेदरा आणून ठेवता म्हणते. पाहिजे कमी फसताय का गे हे सहारीन गे. आता तिचा ना माझा चांगला पट्टे, तिचा माझा पगडा आहे म्हणून तिच्या फ्रीज मध्ये नेऊन ठेवू म्हणतो रे बापू. नाही तर मी कायला नेऊन ठेवू म्हणलो असतो. हा आणि अशी माझ्या मांग अशी बोलते ना, समोर तर मस्त येल पाडते ना माझ्या भल्या शिनवा. का तो गटातून घेतो 8,000ची फ्रीज.